राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रगटलिया गवस्ती अशेष मार्गही दिसती, तरी तैतुलेही काय चालती जे सांगे मज. वेदांनी जरी आपल्याला भरपूर काही सांगितलेलं असेल ना महाराज, तरी आपल्याला जे झेपणार आहे ना तेच आपण घ्यायचं आहे. आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला निवडता आलं पाहिजे, हे या ओवीतून आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सुचवत आहेत. तुमच्याकडे काय आहे, तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला काय झेपणार आहे, तुमची शारीरिक क्षमता किती आहे, त्यानुसार ते कार्य आणि त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टी आपण आपल्या कार्यातून प्रगट केल्या पाहिजेत. एखाद्याला वजन उचलायचं असेल तर त्या वजनासाठी त्याच्या शरीराची क्षमता तेवढी असेल तर तो जास्तीत जास्त वजन उचलू शकेल. पण कमी शरीराची क्षमता ही तेवढं वजन उचलू शकणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने ओवीतनं आपल्याला सांगितलं आहे की वेदांनी जरी वेगवेगळे विविध प्रकारे जरी भेद आपल्याला सांगितले असले, जरी ज्ञान आपल्याला सांगितलं असलं, तरी आपण हित आपुले तेची घेपे. जे आपल्याला सोयीस्कर आहे, जे आपल्यासाठी योग्य आहे ते ज्ञानच आपण अर्जित करावं. आपण त्याचा सन्मानाने आपल्यामध्ये अंतर्भाव करावा, हा सगळ्यात मोठा मुद्दा या ओवीमधून घेतलेला आहे. जैसा प्रगटलिया अगबस्ती अशेष ही मार्ग दिसते. महाराज, सूर्य उगवल्यानंतर हजारो मार्ग आपल्याला दिसतात, हजारो मार्ग आपल्या डोळ्यासमोर प्रगट होतात. कल्पना खूप सुंदर आहे, विचार खूप सुंदर आहे की सूर्य उगवल्यानंतर हजारो रस्ते आपल्याला दिसतात, तरी तैतुले काय चालती जे. अर्जुनाला प्रश्न विचारला आहे भगवंताने. हजारो मार्ग जरी तुला सूर्य उगवल्यानंतर दिसले, तरी सगळ्या मार्गांवर तू चालू शकणार आहेस का? सगळ्या मार्गांवरती चालण्याची तुझी क्षमता आहे का? का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची झोके. जगामध्ये 71% महाराज पाणी आहे. आपल्याला जमणार आहे का महाराज एवढं प्यायला? आपण किती पिऊ शकतो? तर आपण आपलं ओंजळीभर पाणी पिऊ शकतो. खूप मोठा तलाव आहे, सुंदर पाणी आहे आणि त्या पाण्याची गोडवा अफाट असला तरी आपण ओंजळीभरच पाणी पिऊ शकतो. तेवढंच आपण घेतलं पाहिजे. तैसे ज्ञानिया जे होती, ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारती शाश्वत जे. त्याचप्रमाणे जे ज्ञानी आहेत, ज्यांना हा बुद्धियोग समजलेला आहे, ते वेदार्थांचा अर्थ लावतात, वेदार्थ समजून घेतात. परंतु जे अपेक्षित आहे, जे योग्य आहे, जे आपल्याला स्वीकारार्ह आहे तेच घेतात, जे शाश्वत आहे. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता, तुझं उचित होय आता स्वकर्म आहे. आता पार्था म्हणजे अर्जुनाला उद्देशून भगवंताने सांगितलंय. म्हणून ऐके पार्था. हे पार्था आता तिथे भगवंत गुरुच्या रूपात आहेत आणि पार्थ हा शिष्याच्या रूपात आहे, म्हणून म्हटलंय पार्था. याला उपदेश केलेला आहे गुरु म्हणून की पार्था, अरे अर्जुना, याची परी पाहता उचित होय आता स्वकर्म आहे. तुझं जे स्वकर्म आहे, जे उचित स्वकर्म आहे तुझं, तेच तू करायला हवंस. आईने मुलांचं संगोपन करणं, आईने मुलांना जन्म दिल्यानंतर त्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना संस्कार करणं, हे आईचं स्वकर्म आहे.
आईने ते स्वकर्म करायलाच हवं. आईने आपल्या मुलाला दूध पाजायलाच हवं, कारण तिचं ते स्वकर्म आहे. आपल्या मुलाला दूध न पाजता कामावर गेलेल्या आईला पैसे कितीही कमवले तरी त्या मुलाला ते दूध मिळणार नाही आहे. आणि ते न मिळाले दुधामुळे ते मूल कदाचित कुपोषित होऊ शकतं. हा निसर्ग नियम आहे. हे डॉक्टरांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे. सांगितलेलं आहे की स्तनपान, आईचं स्तनपान हे त्या मुलासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आईचं स्वकर्म, आईने मुलाचं संगोपन करणं आणि वडिलांनी त्या कुटुंबाचं संरक्षण करणं हे त्या वडिलांचं स्वकर्म आहे. त्यावेळेला त्या माऊलीला यथोचित लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तिला पोचवणं, तिला त्या गोष्टी आणून देणं हे त्या वडिलांचं, त्या मुलाच्या वडिलांचं स्वकर्म आहे. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेच हे मना आले, जे न सांडावेत वा आपुले विहित कर्म. तू मला विचारलंयस, ते विचारलेलं आम्ही तुलाच सांगितलंय, पण माझ्या मनात एक गोष्ट आली आहे म्हणून तुला सांगतो. तुझं विहित कर्म जे आहे, तुझ्या समोर जे ईश्वराने निर्माण करून दिलेलं जे कर्म आहे, ते कर्म तू कधीही सोडू नकोस. तुझ्या मनाला तू आवर घाल. हा बुद्धियोग आहे. तुझं मन आवरणं, मन तुझ्या हातात आणणं, मन तुझ्या स्वतःच्या इंद्रियांच्या स्वाधीन न करता तुझं मन तुझ्या शरीरामध्ये असं घट्टपणे अविचल स्थितीमध्ये राहणं, कुठेही भरकटू न देणं आणि त्यात ते मन तुझं विहित कर्म करण्यासाठी तुला त्या मनाच्या बरोबर बुद्धीची जोड देणं, हा झाला बुद्धियोग. परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियांची आचरावी हेतुविण. अर्जुना, तू समोर जे उभे आहेत ना ते शत्रू आहेत. तुझं मन भरकटतंय ना, ते मन कशासाठी भरकटतंय? का त्या शत्रू जगावेत. शत्रू जगावेत म्हणून तुझं मन त्यांच्या मोहामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये ते मरणार आहेत म्हणून गुरफटलंय. अरे, शत्रूंचं जगणं म्हणजे तुझा पक्षघात किंवा तुझा निपटारा किंवा तुझं हार, तुझी पराभव नाही आहे का? तू काय मागतोयस हे तुला समजावं, त्याच्यासाठी हा भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला बुद्धियोग आहे की अरे वेड्या, हे शत्रू आहेत. शत्रूंचं जगणं हे उचित नाही. या मनाला आवर घाल, चुकीचा मोह आहे. आणि त्याच्यासाठी त्याने सांगितले सत्क्रियांची आचरावी हेतुविण. कुठलाही हेतू मनात न बाळगता तुझं कर्म कर. या बुद्धीला, मनाला एक स्थितप्रज्ञता आण आणि तुझं कर्म कर. कुठलाही मोह मनात ठेवू नकोस. समोर असलेले शत्रू जरी तुझे सगोत्र असले तरी त्यांच्यावर बाणांचा वर्षाव करणं हे तुझं विहित कर्म आहे. आणि तू कोणताही हेतू, मग तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे, त्या हेतूविण तू तुझी कर्म करायचं आहे. इथे एक शब्द आलाय महाराज, कुकर्मी. कर्ण पांडवांचा मोठा भाऊ. कर्ण सर्व शस्त्रांमध्ये प्रवीण. कोणतंही धनुर्विद्येतलं शस्त्र अस्त्र नाही जे कर्णाकडे नाही. अगदी ब्रह्मास्त्र सुद्धा कर्णाकडे आहे. अर्जुनाच्या तोडीस तोड हा कर्ण आहे. त्याच्याकडे कवच कुंडल आहे. सत्क्रिय आहे का? आहे. सत्कर्मी आहे का? आहे. अत्यंत दानशूर हा कर्ण आहे. कर्णाच्या आयुष्यामध्ये कर्णाने कोणतंही पाप केलेलं नाही. कर्णाचं एकच योगदान चुकीचं आहे किंवा एकच पाप आहे असं म्हणावं अशी गोष्ट म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना एका धनुष्याच्या बाणाच्या टोकावरती हे तो दुःशासन आणि दुर्योधनाला
थांबवू शकला असता, परंतु ते न थांबवता त्याने मान खाली घालून तो तिथे उभा राहिला. हे त्याचं सगळ्यात मोठं पाप म्हणजे कुकर्माची त्याने दिलेली संगत. कुकर्माच्या बरोबर राहिलेला तो कर्ण, म्हणून तो कितीही मोठा असला, जरी सूर्याचा पुत्र असला तरी त्याचा निपात झाला, तो कर्ण नष्ट झाला. हे या महाभारतातनं घेतलेलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कुकर्माची संगत नसावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सगळ्यात मोठं ज्ञान या बुद्धियोगामध्ये दिलेलं आहे. कितीही चांगलं कर्म असलं, कितीही योग्य कर्म असलं, तरी त्याची संगत वाईट नसावी. तू योगमुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदिरले कर्म देवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेष तेथ तोषावे देही नको. असा तू योगमुक्त हो, म्हणजे बुद्धियोग तुझ्यामध्ये तू आण. बुद्धियोगयुक्त होऊन फळांचा संग टाकून, म्हणजे मिळणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा, जे घडणार आहे त्याच्यापासून मिळणाऱ्या फळांचा कोणतीही अपेक्षा न करता, कुठलाही स्वार्थ मनात न आणता, एक चित्त होऊन तू तुझं कर्म कर, तू तुझं युद्ध कर. पुढची ओवी ना ही फार महत्त्वाची आहे महाराज. परी आदिरले कर्मदैवे, जरी समाप्ती ते, तू जरी ते कर्म केलंस ना अर्जुना, ते संपूर्ण झालं, तुझ्या हातून जरी ते पूर्ण झालं, तरी विशेष तेथ तोषावे हेही नको. तुझ्या हातून जर एखादी चांगली गोष्ट घडली ना अर्जुना, हे युद्ध तू जिंकलास ना, तरी त्याच्याबद्दल तू अजिबात आनंद मानू नकोस. पुढची ओवी, की निमित्ते कोणे के ते सिद्धी न वचता ठाके, परी तेथेचिनी अपरितोखे शोभावेना. जरी तुझ्या हातून समजा हे युद्ध पूर्ण झालं नाही, समजा तुझ्या हातून तुझं विहित कर्म घडलं नाही, अर्धवट राहिलं, तरी त्याच्याबद्दल तू कोणत्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये कुठलाही क्षोभ आणू नकोस. म्हणजे जर तुझ्याकडनं ते काम पूर्ण झालं तरी तुला आनंद नको, आणि जर तुझ्याकडून ते काम अपूर्ण राहिलं तरी दुःख नको, कारण देवाची इच्छा आहे की ते काम एवढंच तुझ्याकडनं करून घ्यायचं आहे, किंवा देवाची इच्छा आहे हे काम तुझ्याकडनं पूर्ण करून घ्यायचं आहे. हे विधी लिखित आहे. पूर्वानुक्रमे चोखाळत हा जो शब्द आहे हा लिहिलेला आहे. हे तू याचा विचार करू नकोस, तू फक्त तुझं कर्म कर. महाराज, ही ओवी समजून देण्यासाठी ना एक तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले स्वराज्यात आणले. अनेक किल्ले महाराजांनी स्वतः बांधले. पण एक उदाहरण म्हणून सांगा महाराज, की ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं नाव कोरलं आहे. छत्रपतींनी कोणत्याही किल्ल्यावर आपलं नाव कोरलेलं नाही. हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छान सत्कर्म आणि विहित कर्म यथायोग्य पूर्ण केल्याचं उदाहरण आहे. महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतकं मोठं स्वराज्य उभारून सुद्धा कुठलाही मनामध्ये संतोष न बाळगता, कुठलाही मनामध्ये दुःख खेद न बाळगता आपण हे सगळं स्वराज्यासाठी देऊन टाकायचं, कुठेही त्याचा नामोल्लेख करायचा नाही. याच्यासारखं मोठं मन आणि याच्यासारखे सुयोग्य आचरण महाराज या इतिहासात सापडणार नाही. छोटंसं घर बंगला बांधला तरी आपण त्याच्यावर आपलं नाव लिहितो. अमुक आबूराव बाबूराव डबाळे काही आपण नाव लिहितो त्याच्यावर. एवढं स्वराज्य ज्याने लाखलं त्यांनी त्यांचं नाव लिहिलं नाही महाराज. म्हणजे विचार करा, आपल्या मनाचा असलेला बुद्धियोग आणि महाराजांचा असलेला बुद्धियोग किती तफावत आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी या ओवीमध्ये आपल्याला आता आणखीन सुंदर एक तरी उदाहरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे.
देखे जैतुलाले कर्म निपजे तैतुले आधी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. ज्या ठिकाणी तुमचं कर्म पूर्ण होईल ना, ते सगळं कर्म, केलेलं कर्म त्या आदिपुरुषाला अर्पण करून टाका. त्या आदिपुरुषाच्या पायाशी ते कर्म सोडून द्या. आपल्या इतकं सहज असायला हवं की ते स्वराज्य झालेलं, हे स्वराज्य त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीला, हे स्वराज्य कोणाचं आहे? ही श्रींची इच्छा आहे. स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, श्रींची इच्छा आहे. त्यांच्या कृपेने हे झालं आहे. हे सहज महाराजांनी त्या देवाच्या पायाशी ठेवून दिलेलं आहे. हे मी केलं नाही, हे स्वराज्य होण्याची इच्छा कोणाची आहे? ही श्रींची इच्छा आहे, म्हणून हे घडलं आहे. अहो, महाराजांच्या जीवनाचा हा कालखंड आणि हा अभ्यास आणि या संतांनी लिहिलेली ओवी किती तंतोतंत जुळते पहा. आपण आपल्यामध्ये असलेले गुण हे प्रगट करणं, हाच तर खरा संतांचा विचार आहे. आपल्या जीवनामध्ये हे विचार आणणं, आपल्या शब्दांमध्ये, बोलीमध्ये हे विचार आणणं, ते आत्मसात करणं, हा आपला विचार असायला हवा. हे खरं योगदान असायला हवं आयुष्यामध्ये. देखे संता संत कर्मी, हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसीजे. अर्जुना समत्व चित्ताचे, तेही सार जाणे योगाचे, जेथ मन बुद्धीचे ऐक्य आधी. जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी, हा जो शब्द आहे ना, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. महाराज आता उत्तम उदाहरणासाठी काही प्रसंग आपल्याला या ओवीची फोड करायला वापरायला लागतील. संता संत कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी, जे संत महाराज आहेत ना, जे गुरु आहेत ना, त्यांच्या सानिध्यात का जावं, संतांच्या सानिध्यात का जावं? कारण संतांना या बुद्धीचं आणि मनाचं दोघांच्या मिलनापासून निर्माण होणारी योगस्थिती, मन आणि बुद्धी स्थिर असताना निर्माण होणारी योगस्थिती म्हणजे काय, हे त्या संतांना समजलेलं असतं. संतांकडनं शिकण्यासाठी आपल्याला संतांच्या सानिध्यात जायला हवं. मन आणि बुद्धी ही जी ओवी आहे ना, या दोघांचे मन आणि बुद्धी ऐक्य आती, ऐक्य म्हणजे या दोघांचं एकत्रितपण आलं पाहिजे. समजण्यासाठी जरी सोपं वाटत असलं ना, तरी हे उदाहरण आपल्याला दिल्याशिवाय हे काय आहे ना, ही ओवी हे समजणार नाही. विद्यार्थी दशेमध्ये ज्या वेळेला मुलं येतात, तिथून ज्या वेळेला तरुणपणामध्ये त्यांचा वावर सुरू होतो. विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाच्या वरती ठाम असलेला एखादा मुलगा 10वीला तो पहिला आलेला असतो. 10वीला पहिला आलेला मुलगा कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये शिकताना अचानक असं काहीतरी होऊन जातं की तो 12वीला नापासही होतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला जाणवतं, बघितलं जातं, तर तो मुलगा व्यसनी झाला आहे, कुठेतरी दारू पिऊन पडलेला असतो. महाराज विचार करा, 10वीला पहिला आलेला मुलगा व्यसनाधीन झाला, कुठेतरी पडलेला असतो. हे जे लक्षण आहे ना महाराज, हे लक्षण या बुद्धी योगामध्ये आपल्याला घ्यावं लागेल. हे लक्षण बुद्धी योगाचा ऱ्हास असल्यामुळे घडतं. 10वीला आल्यानंतर कॉलेजमध्ये जाणं, ते जे वय आहे, ती पौगंड अवस्था आहे, हे तरुणपणाचा जो उंबरडा आहे ना महाराज, हे निसर्गता आहे. नवतीचे नवाळी त्या तरुणाईवरती, त्या मुलींच्या वरती येणारच आहे. पण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणं वाईट नाही महाराज, पण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडणं, ती नाही म्हणाली म्हणून त्या मित्रांच्या संगतीत जाणं आणि त्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे म्हणून मग व्यसनांच्या आहारी जाणं, हे या बुद्धियोग नसल्यामुळे महाराज घडतं.
तुझं विहित कर्म आज अभ्यास करणं आहे. तुझं विहित कर्म, तुला बुद्ध्यांक तुझा जो दिलेला आहे, तू डॉक्टर होऊ शकतोस, तू इंजिनियर होऊ शकतोस, समाजाला तुझी गरज आहे. असं असताना तू ह्या नको त्या मोहाकडे वळलास आणि तुझ्यामध्ये केलेलं विहित कर्म टाळून तू दारूच्या आहारी गेलास. महाराज, तुझं विहित कर्म आहे उत्तम अभ्यास करून, उत्तम शिक्षण घेऊन त्या समाजाला, आपल्या आईवडिलांना, आपल्या कुटुंबाला आधार देणं हे तुझं विहित कर्म आहे, तुझं स्वकर्म आहे, हा तुझा स्वधर्म आहे. हा स्वधर्म त्या विद्यार्थ्याला कळलेला नाही. एखादी मुलगी आवडली म्हणून तिच्या मागे जाणं, त्या मागे गेल्यानंतर त्या मुलीने नकार दिल्यानंतर दारू पिणं, सिगरेट ओढणं आणि स्वतःचं आयुष्य संपवणं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही महाराज. महाराज, प्रेमात पडू नये का? प्रेमात पडणं ही निसर्गाचं देणं आहे. काम हा तुमच्यामध्ये तरुणपणामध्ये येणारच, कारण तोही ईश्वरी अंश आहे. तो येणारच, कारण उत्तम प्रजनन होणं हा काळ 21 ते 28 जर गेला तर या काळामध्ये कामदेव तुमच्यामध्ये येणं, रती त्या मुलीमध्ये येणं हे निसर्गत आहे, ते घडणंच आहे. कारण 2 स्त्री पुरुषांचं मिलन झाल्यानंतर 2 ईश्वरी अंश एकत्र आल्यानंतर नवीन ईश्वरी अंश जन्माला घालणं हा निसर्ग नियम आहे, त्याला कोणीही बाधित नाही. परंतु त्याच्यासाठी आपलं विहित कर्म टाळणं किंवा विहित कर्मापासून दूर जाणं हे योग्य नाही. एखादी मुलगी आवडली, निश्चित आवडली, तुझं प्रेम प्रगट केलं, निश्चित केलं. अरे पण तू तिच्यावर प्रेम करतोय, तुझं शरीर सुदृढ कर. तुझी गालफडं बसली आहेत, तू अंगाने कृश आहेस, मग ते नीट कर. तुला शिक्षणामध्ये दर्जा आहे, अरे तू चेहरा तुझा नीट कर. ईश्वराने ठेवलंय तसं शरीर नक्की सुदृढ करता येतं. रंगरूप असो वा नसो, उत्तम सुदृढ शरीर हे त्या मुलीला आवडू शकतं. चांगला शिकलास, डॉक्टर झालास तर आपणहून ती मुलगी तुझ्याबरोबर येऊ शकते. त्या मुलीसाठी थांबणं, अशी उदाहरणं महाराज आहेत. प्रेम प्रकरण झालं, प्रेमामध्ये मुलगी पडली, मुलगा प्रेमात पडला, पण त्यांनी ठरवलं, एक डॉक्टर झाली, वकील झाली, त्याच्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि मग ते संसाराला लागले. अशी उदाहरणं आहेत, पण ती तुरळक आहेत, ती विरळ आहेत. पण मुलीच्या प्रेमात पडून फुकट जाणारं हे जे काही उदाहरण आहे ना, ही भरपूर आहेत, ही अनेक आहेत. विद्यार्थी दशेने हे प्रवचन ऐकणं किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनी हे प्रवचन त्यांना ऐकवणं महाराज गरजेचं आहे. या ओव्या ज्या लिहिल्या आहेत ना ज्ञानेश्वर माऊलींनी, त्या सद्य परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांच्या प्रत्येक क्रियेवरती टिप्पणी करणाऱ्या आहेत, बोट ठेवणाऱ्या आहेत. आपल्याला त्या ओवींची उकल आणि फोड करता येत नाही, हे आपलं महाराज दुर्दैव आहे. प्रत्येक ओवी आपल्याला काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, ती आपण समजून घेतली पाहिजे. बुद्धी आणि ऐक्य, त्या मुलाचं मन भरकटलं आहे, त्या मुलीच्या मागे मन भरकटलं आहे. ते मन जर त्यांनी स्थिर केलं, जर बुद्धियोग जर त्यांनी आत्मसात केला, ठीक आहे, ती मला मुलगी आवडते, हरकत नाही, तिच्या रूपानुसार, तिच्या अपेक्षेनुसार मी माझ्या स्वतःला तयार करीन, हा झाला बुद्धियोग. माझ्या बुद्धीची इतकी मी ताकद लावीन की मी वर्गात पहिला येतोय, मी डॉक्टर इंजिनियर, ती मुलगी मला सहज हो म्हणालीच पाहिजे, इतकं माझं मी कर्तृत्व सिद्ध करीन, हा झाला बुद्धियोग. आणि जरी ती मला मुलगी मिळाली नाही तर तिच्यापेक्षा सरस दुसरी मला मुलगी मिळेल, कारण ईश्वराने हिच्यापेक्षा मला चांगली मुलगी माझ्या आयुष्यात लिहून ठेवलेली असेल, हा झाला बुद्धियोग. महाराज, हे बुद्धियोगाचं उदाहरण आहे, जिथे बुद्धी अभ्यासाच्या कुठला अभ्यास करावा म्हणून बुद्धी स्थिर आहे आणि मन बुद्धीने अभ्यास करावा म्हणून अत्यंत स्थिरपणे बुद्धी आणि जर मन स्थिर नसेल ना, मन भरकटलं तर बुद्धी अभ्यास करणार नाही. बुद्ध्यांक असूनही तो मुलगा अभ्यास करत नाही, कारण मन भरकटलंय. चित्त आणि बुद्धी एकाच वेळेला एकाच ठिकाणी ज्या वेळेला जाईल त्यावेळेला ते विहित कर्म योग्य होईल, हा बुद्धियोगाचा अर्थ आहे.
महाराज, अर्जुनाचं चित्त भरकटलेलं होतं. ते भरकटलेलं चित्त अर्जुनाचं भगवंतांनी ताळ्यावर आणलंय, मन भरकटलेलं आणलंय, परिस्थितीची जाणीव त्याला करून दिली. आता अर्जुनाचं रडणं बंद झालंय, मान वाकलेली अर्जुन, पाठीचा कणा वाकलेला अर्जुन ताठ बसलाय, डोळे बंद आहेत, डोळ्यातनं येणारं पाणी थांबलेलं आहे. बुद्धियोगाचा विचार करतोय अर्जुन, का माझी बुद्धी आता मला काय सांगते. विचार करा, भगवंतानी मन स्थिर केल्यानंतर, बुद्धियोग सांगितल्यानंतर अर्जुन विचार करायला लागला आहे की खरंच मी अर्जुन आहे, मी रणांगणावर आहे, आज समजत आहे ते माझे शत्रू आहेत. अर्जुनाची बुद्धी विचार करायला लागलेली आहे. विचार करण्यासाठी गुरु असायला हवा. म्हणून या तरुणाईने संतांच्या सानिध्यात असावं, प्रवचन ऐकावी, ही तरुणाईची गरज आहे. आपल्या घरात जर अशी तरुण मंडळी असतील तर त्यांना हे प्रवचन निश्चित ऐकवा महाराज. तो बुद्धियोग विवरिता बहुत पाडे पार्था दिसेया असुता कर्म भाकू, परितेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्मविषयच सहजे योग स्थिती. तू हा कर्मयोग जर आणलास, ही योग स्थिती जर तुझ्यामध्ये अर्जुना निर्माण झाली, तर आपोआप तुझ्या हातून जे कर्म घडणार आहे ते कर्म कसं असेल, कर्म विशेष सहज आहे. अगदी सहज कर्म अत्यंत विशेष, अत्यंत सुंदर होणार आहे. आणि कसं होणार आहे, सहज होणार आहे. का? कारण ती योगस्थिती आता तुझ्यामध्ये आलेली आहे. या योगस्थितीमध्ये असल्यानंतर तुझं विहित कर्म, तुझा स्वधर्म इतका सहज होऊन जाणार आहे की त्याला कुठलेही विशेष मेहनत करण्याची गरज असणार नाही. म्हणून बुद्धियोगू सदरू तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अवेरू फल हेतूचा. तुला काय मिळणार आहे, तुला या गोष्टीतनं तुला साध्य होणार आहे, याचा विचार सोडून तू बुद्धियोगाचा विचार कर. बुद्धियोग तू मनामध्ये आण, बुद्धी स्थिर कर, मन स्थिर कर, आणि अर्जुना तुझं चित्त स्थिर करून या युद्धासाठी तयार हो. हे ऐकल्यानंतर अर्जुनचा कणा ताठ झालेला आहे, मान सरळ झालेली आहे. रडणारा, हुंके देणारा अर्जुन ताठ बसलाय, मान वर करतोय. भगवंत उभे आहेत, अर्जुन खाली बसलाय. आता ही मान वर करून अर्जुन भगवंतांकडे बघतोय. हा झालेला बदल आहे. हा बदल होण्यासाठी गुरुची गरज असते, संतांची गरज असते. म्हणून प्रवचन ऐकण्यासाठी मनाची आणि बुद्धीची दोघांची स्थिती ही स्थिर असावी. त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींची ओवी महाराज समजणार नाही. हाही याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. महाराज पुढची ओवी घेऊया. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जागले, ही उभयबंदी सांडले पाप पुण्य. या बुद्धियोगामुळे काय होणार आहे, बुद्धियोग पारंगत जागले ही उभयबंदी सांडले. म्हणजे काय म्हणायचं आहे महाराज, जर याचं एकाचं बुद्धीचं आणि मनाचं जर बंधन झालं तर काय होणार आहे, इतका तू पारंगत होणार आहेस का तू पाप पुण्याच्याही पलीकडे जाणार आहेस. पाप पडी पुण्य हे सांडणार आहे तुझ्या हातून. बाबा काय याच्या गोष्टी घडणार आहेत, याचं पापही माझं नाही आणि याचं पुण्यही माझं नाही, कारण हे विहित कर्म आहे. आणि हे जे कर्म आहे हे भगवंत हे माझ्या हातून करून घेतोय. छत्रपतींच्या हातून कमी लोकांची हत्या झाली असेल का महाराज? पण स्वराज्यासाठी येणारा हा माणूस हा शत्रू आहे. मग तो स्वकीय असला तरी, मामा छत्रपतींचा स्वकीय असला तरी शत्रू होता महाराज. महाराजांनी त्याच्यावर तलवार उपसली नाही का? मग ते पाप मानता येईल का? नाही. स्वराज्य आहे माझं टिकवणं, माझा धर्म टिकवणं आणि स्वराज्य निर्माण व्हावं ही जर श्रींची इच्छा असेल तर त्याच्या कर्मात आडवा येणारा प्रत्येक जण हा शत्रू आहे. शत्रूला कापून काढणं हे छत्रपतींनी आपलं विहित कर्म मानले, त्यामुळे ते स्वराज्य झालं आहे आणि छत्रपतींची कीर्ती अजरामर झालेली आहे. त्यांनी पाप पुण्याचं बंधन सोडून छत्रपती पलीकडे गेलेत. छत्रपतींचं जे जीवन आहे ना महाराज, ते या संतांच्या ओव्यांमधून प्रत्येक ठिकाणी आपल्याला डोकावताना दिसतं. असं उदाहरण तुम्हाला मिळणार नाही महाराज इतिहासामध्ये. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि याता याती न लोपती अर्जुनातया.
हे कर्म केल्यानंतर कर्मफळाची आसक्तीनं बाळगणारा माणूस हा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सहज सुटतो, त्याला मोक्ष मिळतो, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. बघा, निरामयवरित पावती पदाच्युत ते बुद्धियुक्त धनुर्धरा. असा बुद्धियुक्त असणारा माणूस हा निरामय, कुठल्याही गोष्टींचं भय नसलेला, कुठल्याही गोष्टींची चिंता नसलेला, अत्यंत स्थिर असा एका वेगळ्याच पदावर जाऊन बसतो, ज्या पदाला अच्युत पद असं म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत आहे, ज्या ठिकाणी त्याला कोणी हलवू शकत नाही, अशा पदावर हा बुद्धियोगयुक्त माणूस जाऊन पोचतो. तो ऐसा तई होसी जे मोहते या सांडसी आणि वैराग्य मानसी संचरेल. असाच तू हो. तुझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचा मोह बाजूला काढ, तुझ्यामधले असलेली दया करुणा जे काही आहे ते बाजूला काढ आणि आपल्या विहित कर्मावर, स्वकर्मावर लक्ष दे आणि तू त्याच्या मार्गाला चाल, हे भगवंतानी सांगितलंय. त्यामुळे तुझ्या मनामध्ये आपोआप वैराग्य येईल, ऐहिक सुखापासून तू लांब जाशील, हे भगवंतानी सांगितलंय. महाराज, एक उदाहरण तुम्हाला मी या गोष्टीवर देतो. एक नवीन तरुण जोडपं, लव्ह मॅरेज झालेलं, दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले. दोघांच्याही घरच्यांचा महाराज विरोध. लग्न झालं एका वेगळ्या घरामध्ये, वेगळं घर त्यांनी घेतलं, वेगळ्या घरामध्ये दोघं राहायला आले. सुरुवातीचा काळ दोघांचा प्रेमाचा असल्यामुळे, त्यांच्यामध्ये तो काम असल्यामुळे तो काळ आनंदात गेला. वर्ष झालं महाराज, अनेक गोष्टी एकमेकांचे गुणवैगुण्य एकमेकासमोर आले. अनेक गोष्टी चुकीच्या आपल्या सहकार्याच्या, आपल्या बरोबर असणाऱ्या सहचारणीच्या त्याच्या लक्षात आल्या. बारीक बारीक गोष्टीवरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यात वाद निर्माण व्हायला लागले. दोघंही कामाला असल्याने, दोघंही चांगल्या पदावर कामाला असल्यामुळे, दोघांची मानसिक स्थिती उत्तम असल्यामुळे, बुद्ध्यांक चांगल्या असल्यामुळे, त्या घरामध्ये आल्यानंतर त्याच्या अपेक्षा हिच्याकडून पूर्ण होईनात, हिच्याकडून त्याच्या अपेक्षा पूर्ण होईनात. आपण आल्यानंतर आपल्याला चहा द्यावा, आपल्याला पाणी द्यावं, आपल्याला उत्तम अन्न खायला घालावं, ही अपेक्षा त्या मुलाची, त्या मुलीकडून पूर्ण होत नव्हती. आपल्याला अनेक ठिकाणी फिरायला न्यावं, आपल्याला अनेक ठिकाणी घेऊन जावं, आपल्याबरोबर राहावं, कामामुळे त्या मुलाला ते शक्य नव्हतं. घरात पडलेली कामं दोघांच्या या व्यापामुळे होणं शक्य नव्हतं. या सगळ्या गोष्टीतून अनेक वादविवाद झाले, वादविवाद विकोपाला गेले. शेवटला घरात अन्न करणं बंद झालं, बाहेरून डबा मागवायला लागले. एक काका, वयाची 40-45 असलेले एक काका रोज डबा घरनं घेऊन यायचे. हा वाद त्यांचा ऐकायचे. काका वयस्कर थोडेसे असल्यामुळे त्यांच्यापेक्षा त्यांनी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. एक दिवशी वाद चालू असताना काका डबा घेऊन आले. डबा घेऊन आल्यानंतर दोघांच्यात वाद इतका विकोपाला गेला की त्यांची पाळी घटस्फोटापर्यंत महाराज आली. घटस्फोट होईल या उद्देशापर्यंत दोघं येऊन ठाकले. त्यावेळेला काका तिथे हजर होते. काकाने सांगितलं, तुम्ही घटस्फोट घ्या, फक्त एक काम करा, उद्या सकाळी माझ्याकडे या, आमच्या इथे चांगला वकील आहे, माझ्या घरी आलात की मी तुम्हाला त्या वकिलाकडे घेऊन जातो, तिथे तुमचा घटस्फोट होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला रजा टाकून दोघंही त्या काकांच्या घरी गेले. काकांच्या घरी गेल्यानंतर, त्या सद्ग्रस्ताच्या घरी गेल्यानंतर काका बाहेर आले. काकांची पूजा चालली होती. म्हणले बसा. पूजेचं कार्य आटोपल्यानंतर काकांनी त्यांना चहा दिला. म्हणले आलोच म्हणून काका आतमध्ये गेले. 10-15 मिनिटांनी बाहेर आले. म्हणले काका वकिलाकडे जायचं आहे. म्हटलं हो वकिलाकडे जाऊया.
एक 10 मिनटं 15 मिनटं मला वेळ लागेल, ते आपण करू आणि मग वकिलाकडे जाऊ. म्हणले काय काम आहे? तुमचं काम आम्हाला सांगा, आम्ही करतो. म्हणले नाही, माझी बायको आतमध्ये आहे, तिला चहा देतो, नाश्ता देतो, जरा तिचा आवरतो. म्हणले आम्ही पण येतो. असं म्हटल्यानंतर आतमध्ये असणाऱ्या खाटेवर पडलेल्या त्या बायकोचकडे त्या दोघांनी बघितलं. काका त्या बायकोची शुश्रूषा करत होते, तिला भरवत होते, नाश्ता तिला देत होते, तिला चहा पाजत होते. उठून बसवलं. काकांनी विचारलं, म्हणली माझी बायको आहे. आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तिला अर्धांगवायूचा झटका आला. आमचं एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंबामध्ये तिची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. मला अनेकांनी सांगितलं, माझ्या घरच्यांनी सांगितलं का आता हिच्यामध्ये आता काहीही बदल होणार नाही, ही अशीच पडून राहणार, हिला सोडून दे, तू दुसरं लग्न कर, तुझ्यापुढे आयुष्य पडलं आहे. हिच्या घरच्यांनी मला सांगितलं की जावई तुम्ही दुसरं लग्न करा, हिला आमच्याकडे द्या, आम्ही जसं जमेल तिचं जसं संगोपन करू, पण तुम्ही तुमचं आयुष्य हिच्यासाठी फुकट घालू नका. पण महाराज, मी ते घर सोडलं. मी इथे आलो, एकटा राहतोय, माझी चांगल्या पदावर मी नोकरीला होतो, पण माझ्या त्या कामामुळे, नोकरीमुळे हिच्याकडे मला बघता येईना, हिला मला पूर्ण वेळ देता येईना, म्हणून ती नोकरी महाराज मी सोडली. पण नोकरी मी सोडली. मी या माऊलीची सेवा करतोय, माझ्या बायकोची मी सेवा करतोय. तिच्यासाठी मी घरामध्ये हे जेवण शिकलो, लोकांना डबे पोचवतो. डबे पोचवल्यानंतर मला जे मिळतं त्याच्यामध्ये मला उदरनिर्वाह माझा होतोय, मी इथे राहतोय. पण त्या कामामुळे माझ्या बायकोची मला सेवा करता येते, पूर्ण वेळ मी माझ्या बायकोला देऊ शकतो. ती आज काटेवर पडलेली आहे, ती माझ्या आयुष्यात आलेली आहे आणि मी तिची सेवा करणं हे माझं कर्म आहे, माझा स्वधर्म आहे. आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत ईश्वराला माझे सांगणं आहे की मला सुदृढ ठेव, मला तिची संपूर्ण सेवा करायची आहे, कारण माझं तिच्यावर अतोनात प्रेम आहे. तिचंही माझ्यावर अतोनात प्रेम आहे, ते मला तिच्या डोळ्यातून महाराज दिसतंय. ती जगते कारण मी तिच्या जवळ आहे, ती जगते कारण मी तिच्या जवळ आहे, आणि मीही जगतोय कारण ती माझ्यासोबत आहे. ईश्वराने आम्हाला दिलेलं ही परिस्थिती जरी असली तरी या परिस्थितीमध्ये आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत, कारण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. महाराज, त्या दोघांच्या समोर घडलेला हा प्रसंग, प्रेमाचं हे रूप, हे वेगळं विहित कर्म करत आपलं आयुष्य झटणारा हा माणूस आणि ती खाटेवर पडलेली ती त्याची बायको, या दोघांमधले असलेले वाद, या दोघांमधले असलेला एकमेकांबद्दलचा तिटकारा, दुरावा हा कधी गळून गेला आणि त्या दोघांमध्ये हे उदात्त प्रेम कधी निर्माण झालं हे त्या दोघांनाही कळलं नाही. महाराज, पुढे असा बदल झाला की ती दोन्ही मुलं, ते नवरा बायको, ती मुलगी, तिने आपली नोकरी सोडून दिली. काकांची आणि त्यांच्या बायकोची, त्या काकूची सेवा करायला ती मुलगी रोज यायची. कालांतराने त्यांना मुलं झाली. आपले सख्खे आई वडील जसे आपण सांभाळतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम त्या दोघांनी त्यांना दिलं. निसर्ग नियमाप्रमाणे त्यांना अर्धांगवायू झाल्यानंतर त्या दोघांच्या नशिबात मूल जन्माला येणं, त्यांचं मूल असणं आणि मुलाकडनं अपत्य सुख त्यांना मिळणं, हे त्यांच्या
इथल्या नियमानुसार नाही, पण त्यांचं विहित कर्म काकांनी केलं नियमाप्रमाणे भगवंताला ह्या 2 मुलांच्या रूपामध्ये त्याला ते अपत्य सुख द्यावं लागलं. निसर्ग नियमानुसार नाही, पण ही 2 मुलांपेक्षा जास्त त्यांनी त्यांची काळजी घेतली आणि सख्या मुलं करणार नाहीत इतकी सेवा त्या दोघांनी त्यांची केली. हा झाला या प्रसंगातला बुद्धियोगाचा एक भाग, प्रेमाचा भाग. हे प्रेम, कारण त्याला तो बुद्धियोग माहिती होता. त्याचं बुद्धी स्थिर होती, मन स्थिर होतं, चित्त स्थिर होतं. बाहेरच्या कुठल्याही मोहाला बळी पडला नाही हे माझं विहित कर्म आहे. ते कर्म केलं. भगवंताला सुद्धा त्याला मूल, सून आणि नातू द्यावी लागली. महाराज, ही अशी उदाहरणं समाजामध्ये आहेत. या उदाहरणात आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्यासाठी काय आहे, हे या ओव्यांमधनं ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे. हे तुम्ही हे प्रवचन तुम्ही तुमच्या येणाऱ्या तरुण पिढीला ऐकवा. केवळ म्हाताऱ्यांपुरतं आणि एखाद्या घरात आजीबाई बसली त्यांनी प्रवचन ऐकावं असं नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या तरुणाईने ऐकाव्यात, तरुणांनी त्याच्यावरती आपलं प्रबोधन घ्यावं, याच्यासाठी हे ज्ञानेश्वरी आहे. महाराज, अर्जुनाची जी स्थिती आहे ती स्थिती आता बदललेली आहे. अर्जुनाची मान वर झालेली आहे आणि अर्जुन आता भगवंताला प्रश्न विचारतोय. ही स्थितप्रज्ञता, हा बुद्धियोग कसा जाणायचा, हे आता आपल्याला पुढच्या ओव्यांमधनं आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढच्या ओव्या आहेत. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, मग निचाडे होईल मन उपसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे. हे अर्जुना आघवे पारुशेल, इंद्रियांच्या संगती जिथे पसरू होती मनी, ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्यामुळे तुझ्या मनामध्ये आलेला मोह हा अर्जुना दूर जाईल आणि तो दूर गेलेला मोह आपोआप तुला बुद्धियोगामध्ये आणेल. तुझ्यामध्ये बुद्धियोग निर्माण झाला का तुला स्वधर्म सहज करता येईल, असं हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे. अर्जुन पुढे काय विचारतो, कारण अर्जुन आता हे विचारणार आहे भगवंताला, ही स्थितप्रज्ञता म्हणजे काय, तो कसा विचारतो आणि भगवंत स्थितप्रज्ञता म्हणजे काय सांगतात, हे आपल्याला पुढच्या ओवीतून बघायचं आहे. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.